विचार करा माहुल्यानो, वा वा वा, विचार करा माहुल्यानो, विचार करा माहुल्यानो, ते भी माई कशी होती, जिने पदरात सांभाळिले भीमाला, ती मीराई कशी होती. तुम्ही ही बाया, वा वा वा, ती बाई कशी होती, लोक लाखाने रडले तिच्यासाठी. आई माझी तुमची रमाई कशी होती. वाह बहना, क्या बात है. देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, देख सकती हूँ मैं कुछ भी होती हुई, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, जीते जी अगर मैं नहीं देख सकती तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए. जीते जी मैं नहीं देख सकती, मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए. तुम्हाला माहिती आहे आज 7 फरवरी म्हणजे माता रमाई जयंती. 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. मोबाईल काढून तारखा रेकॉर्ड करून घ्या, या तारखा तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. त्यावेळेस बाबासाहेबांची वय होते 44 वर्षे 1 महिना 13 दिवस. जेव्हा माता रमाईचे निधन झाले तेव्हा बाबासाहेबांची वय होते 44 वर्षे 1 महिना 13 दिवस. रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बगैर पत्नीचे 13 वर्षे 1 महिना 12 दिवस राहिले आणि त्यानंतर 15 एप्रिल 1948 मध्ये बाबासाहेबांचे माईसाहेबांसोबत दुसरे लग्न झाले. त्यांचा संसार चालला 7 वर्ष 3 महिने 12 दिवस. क्या बात है. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला आम्हाला धम्मदीक्षा दिली आणि त्यानंतर बाबासाहेब 1 महिना 17 दिवस जिवंत राहिले आणि 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं. जेव्हा 1935 ला 1931 ला राजगृहाचं काम चालू झालं मुंबई भायखेड्यामध्ये. राजगृहाचं काम चालू झालं तर 1934 पर्यंत काम चाललं, कारण राजगृहाचं काम खूप मोठं होतं. 34 पर्यंत राजगृहाचं काम चाललं आणि 34 मध्ये जेव्हा समाप्त झाले माता रमाई राजगृहामध्ये राहण्यासाठी आल्या आणि 34 मध्ये आले आणि 1 वर्ष तिथे राहिल्या आणि 1935 मध्ये माता रमाईची अचानक तब्येत खराब झाली. बाबासाहेब विदेशात होते. माता रमाई आपल्या मुलाला यशवंताला म्हणते की यशवंता, तुझ्या बाबाचे मित्र इथं जवळच राहतात, त्यांना बोलव ना. यशवंत म्हणजे भैयासाहेब.
ते जातात आणि बाबाच्या मित्राला बोलवून आणतात. बाबाचे मित्र येतात, आई रमाई तुम्हाला काय झालं? तर रमाई म्हणते, दादा मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही, वा माझ्या साहेबांना लवकर बोलावून घ्या. जसा बाबासाहेबांना तार जाते, बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात. बाबासाहेबाच्या हाती 2 सुटकेसा, रमाई खाटेवर पडलेली. जसे बाबासाहेब येतात, दोन्ही सुटकेसा फेकतात, धावत येतात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात. रामू, रामजी बाबा गेले, पूर्ण घराचा भार तुसायला ग. आज जर मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग. अगं मी विदेशात होतो, गंगाधर मरण पावला, तरी सुद्धा तुम्हाला पत्र लिहितं की साहेब आम्ही इकडे फार आनंदात आहोत, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. वा बहिणा, एवढं मोठं दुःख भोगलं रामू, हिमालयासारखी माझ्या पाठीशी उभी होती. आज जर मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग. रामू मला सोडून जाऊ नको ग. रमाईचं डोकं मांडीवर घेऊन बाबासाहेब रमाईकडे पाहतात, रमाई बाबासाहेबाकडे पाहते. बाबासाहेबाच्या डोळ्यात अश्रू येतात, ते रमाईच्या चेहऱ्यावर पडते. बाबासाहेबाकडे रमाई पाहते की माझे साहेब रडत आहेत, आणि बाबासाहेबाचं हातावर तिचं असं डोकं धरून बाबासाहेब रमाईला काय म्हणतात लक्ष देऊन ऐका. रमा सोडूनी नको जाऊ मला. वा वा वा. वा 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 वा, क्या बात है. रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिच्याकडे क्यूल्या चेहऱ्यानं पाहतात. रामू खरंच मला सोडून जाते की काय? गरमा सोडूनी नको जाऊ मला. गरमा सोडूनी नको जाऊ मला. गरमा सोडूनी नको जाऊ मला. लेकरे रडती हो सोडूनी नको जाऊ मला. सोडूनी नको जाऊ मला. गरमा सोडूनी नको जाऊ मला. माँ कैसी होती है? ज्यांना मायबाप नाही, ज्यांना मायबाप आहे ते आपले आई वडील उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकतात. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. ममता का हिमालय तेरे कद से नीचा है.
9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में, ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है, मेरे माँ से पूछा है। माँ कैसी होती है? जिनको है उनको ऐसा लगता है माँ को उतना ही काम है, पर जिनको नहीं है उनको पूछिए माँ क्या होती है। मैं जब भी घर से बाहर निकलती हूँ, बेटी कहती ये लाना, बेटा कहता वो लाना, पर मेरी माँ क्या कहती है? चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, तो कोई बोले झुमके लाना। एक मेरी माँ ऐसी है यारो, जो मेरे गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना। क्या बात है, क्या बात है। माँ कैसी होती है? माँ कारण आईची बराबरी, आई वडिलाची बराबरी जगातला कुठलाच रिश्ता करू शकत नाही, पण तरी सुद्धा काही लोकांसाठी त्याचं महत्वच नाही। मदर डे आला की पूर्ण फेसबुक भरलेलं असते, यूट्यूब भरलेलं असते, व्हॉट्सअप भरलेलं असते, पण ज्यांचं व्हॉट्सअप फेसबुक भरलेलं असते ना, त्यांच्या घरात जाऊन बघा, आईला 2 टाइम खाना सुद्धा मिळत नाही। माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। क्या बात है। माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती। माँ कैसी होती है? ताली भी वही बजाए जो अपने माँ से प्यार करता है। माँ कैसी होती है? चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना। चल भाई प्यार मत करना, घर के बीच दीवार मत करना। बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना, इनकार मत करना। गरमा सोडूनी नको जाऊ मला, गरमा सोडूनी नको जाऊ मला, गरमा सोडूनी नको जाऊ मला। लेकर रडती, लेकर रडती पाहुनी ग तुला। गरमा सोडूनी नको जाऊ मला, गरमा सोडूनी नको जाऊ मला, गरमा सोडूनी नको जाऊ मला। आमचे दादा जवाहरनगरहून कार्यक्रम ऐकण्यासाठी आले। रमाईच्या गीतावर आतापर्यंत 50, 100, 200 दिले, पण रमाईच्या गीतावर त्यांनी 500 रुपयाची भेट दिली। मला खूप खूप धन्यवाद। कारण आमचं असं आहे, आम खातो अमराईला विसरतो, दुधाची गोडी चाकतो पण साईला विसरतो। आम खातो अमराईला विसरतो, दुधाची गोडी चाकतो साईला विसरतो, बापाचं नाव घेतो मात्र आपल्या आईला विसरतो। कारण रात्रभर मला किती पैसे होतात त्याला महत्व होत नाही, आणि मला माझ्या मनाला पण येत नाही। पण रमाईच्या गीतावर जेव्हा कोणी उठून मला 10 रुपये देते ना, तेव्हा खरंच असं वाटते की रमाईचा त्याग यांना समजते, म्हणून यांना असं वाटते की आपण रमाई ऐकावं। गरमा सोडूनी नको जाऊ गरमा सोडूनी नको जाऊ मला, गरमा सोडूनी नको जाऊ मला। बुजुर्गों के बनाए हुए साहिबा को मत छोड़ना, कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना। क्या बात है। कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना, कहीं ऐसा ना हो जो हाथों से जन्नत ही निकल जाए। सास बहू के झगड़े में कभी माँ बाप को नहीं छोड़ना, क्या बात है कभी बहना, माँ क्या बाप को बात नहीं है। छोड़ना। माँ कैसी होती है? हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती। बेशक। जय भीम ताई। रमाई कि हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती। जय भीम।
तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती। वाह बहना। हम दूध खरीदते तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती। सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती। तुझ विन माझं जीवन हे होईल ग सुन, तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना, तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना। हट्ट कधी ना केलास तू, ल्यालीस ग जुन जुन, हट कधी ना केलंस तू, लालीस ग जुना जुना, हट कधी ना केलंस तू, लालीस ग जुना जुना। कर्तव्याची जाण तुझ्या आहे, माझी रमा माझी रमा माझी रमा, दुखतंय माझं मन, दुखतंय माझं मन, पाहुनी ग तुला गारमा सोडूनी नको जाऊ मला। सोडूनी नको जाऊ मला, सोडूनी नको जाऊ मला। आई वडिलांचा दर्जा कोणीही घेऊ शकत नाही। खूप दिवसाचा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे की मी सांगेल। जय भीम, जय भीम, जय भीम। रमाईच्या लेकीनं खरोखर असं मोलाचं सप्रेम भेट दिलं मला। खूप दिवसाचा विषय आहे, बुद्धगावून आली त्यापासून की एखाद्या रमाईमध्ये मी हा विषय सांगेल, आठवलंच नाही। मी बुद्धगायला होते आणि एका आश्रमात गेले, वृद्ध आश्रम मध्ये। मला असं वाटलं चला वृद्ध आश्रम बघू आपण, काहीतरी आपल्याकडून झालं तर थोडंफार दान करू। मी त्या आश्रमात गेले तर आश्रमाच्या पायरीवर दोन बुडाबुडी बसले होते। मी त्यांना बघितलं, म्हटलं आई बाबा जेवलेत का? तर म्हातारीनं माझ्याकडे बघितलं, खाली मान टाकली आणि म्हातारा माझ्याकडे बघत होते। ते बाबा, म्हातारे बाबा बघत होते। म्हटलं बाबा जेवलेत का? तर बाबा बोलले काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला। काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला। चार मुलाचा बाप, काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला। 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला। काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला। 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला। अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून कित्येक देवापाशी नवस केले, देवानेही प्रसन्न होऊन 4 वंशाला दिवे दिले, पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला। 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला। वंशाचा दिवा जरा जास्तच तापला। जय भीम। अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून कित्येक नवस देवाला केले, देवानेही प्रसन्न होऊन 4 वंशाला दिवे दिले, पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला। 4 पुराचा बाप रात्री उपाशी झोपला। वाह बहिणा, क्या बहिणा। शाळा शिकून पोरांना खूप मोठं केलं, त्यांच्या नोकरीसाठी सावकाराकडे शेत लिहून दिलं। वाह, त्यांच्या नोकरीसाठी सावकाराकडे शेत लिहून दिलं। आयुष्यभर पोराला तळ हाताच्या फोडावानी जपलंय। आयुष्यभर पोराला तळ हाताच्या फोडावानी जपला। आयुष्यभर पोराला तळ हाताच्या फोडावानी जपले आणि शेवटी बायकोचं ऐकून थोरला पोरगा माझ्या अंगावर धावला। वाह, आयुष्यभर तळहाताच्या फोडावानी पोराला जपला, शेवटी बायकोचं ऐकून थोरला पोरगा माझ्या अंगावर धावला। आता वाट पाहतो मरणाची, माहित नाही येम कुठं लपला। आता वाट पाहतो मरणाची, माहित नाही येम कुठं लपला। आणि 4 पोराचा बाप रात्री उपाशी झोपला, रात्री उपाशी झोपला।
माँ बाप कैसे होते हैं। तुझ विन माझ जीवन हे होईल ग सुन तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना एका आईचा ना चष्मा फुटते। ती आई म्हणते बाळ माझा ना चष्मा फुटला बनवून देशील का। मुलगा म्हणते आई ह्या महिन्यात जरा हात माझा तंग आहे पुढच्या महिन्यात बनवून दे। पुढचा महिना येते पुन्हा आई म्हणते चष्मा फुटला मला काही दिसत नाही रे बाळ थोडासा चष्मा करून आणून दे मामाचा। सून म्हणते काय काम करते तुमची आई काय गरज आहे तुमच्या आईला चष्म्याची काम करत नाही हाताने जेव्हा लागत नाही सगळं तर मी आयतं देतो काय गरज आहे तुमच्या आईला चष्म्याची। तेव्हा ती आई म्हणते कि काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा वाह बहना तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी। काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी। किसको शौक है दुनिया देखने का है मेरे लाल मैं चश्मा लगा के तेरी सूरत देख सकती थी तेरी सूरत देख सकती थी। तुझ विन माझ जीवन हे होईल ग सुन सुन तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना प्रत्येक गाडीवर आम्ही लिहितो आई तुझा आशीर्वाद माँ की दुआ जास्त दिसत नाही मला बाबा तुझा आशीर्वाद बाबाची दुआ असं जास्त गाडीवर राहत नाही कारण आमच्यासाठी आई वडिलाचा दर्जा समान आहे। जेवढी आमच्यासाठी आई महत्वाची आहे तेवढेच आमच्यासाठी वडीलही महत्वाचे आहे। जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है। क्या बात है बहना जय भीम। जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है। जो बच्चों की किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है। जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है। माँ रखती है 9 महीने कोख में पर हमें जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है। वाह वाह क्या बात है बहना 9 महीने जो दिमाग में ढोलता है वो बाप होता है। घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं। घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं। जो अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है। वाह जो अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है। बाप रखवाला होता है बाप निवाला होता है। मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांनी मला पुन्हा 500 रुपयाची भेट दिली कि अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है। बाप रखवाला होता है बाप निवाला होता है। बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है। बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है। बाप करता है कहता नहीं बाप करता है कहता नहीं और जब बाप समझ में आता है तो बाप इस दुनिया में रहता नहीं बाप इस दुनिया में रहता नहीं। तुझ विन माझ जीवन हे होईल ग सुन सुन तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना दुखतय माझ मन दुखतय माझ मन पाहुनी ग तुला करमा सोडूनी नको जाऊ मला करमा सोडूनी नको जाऊ मला सोडूनी नको जाऊ मला एक आई आणि छोटा 2 वर्षाचा मुलगा असते 2 म्हणजे थोडं मोठा राहते एकटीच आई असते त्याला वडील नसते
त्या आईचा ना डोळा पूर्ण फुटलेला असते, पूर्ण ढाच्या झालेला असते. तर ती आई लपून चेहरा ठेवते, जास्त पोरासमोर म्हणजे मित्राकडे जात नाही. जय भीम, जय भीम भाऊ, जय भीम, जय भीम, जय भीम. आईचा डोळा पूर्ण फुटलेला असते. मुलगा म्हणते, आई तू ना माझ्या मित्रासमोर येत नको जाऊ, तुझा फुटलेला डोळा पाहून मला मित्र सगळे चिडवतात. एक दिवस मुलगा न जेवण करता घरून जाते. पॅटचा आवाज कम कर बाबा थोडा. न जेवण करता निघून जाते. आईला वाटते माझा मुलगा उपाशी गेला, म्हणून आई डब्बा बांधते शिदोरी आणि त्याला शाळेत घेऊन जाते. जसा मुलगा बघते, आई तू का आली माझ्या शाळेत, आता माझे सगळे पोरं मला चिडवतील, माझे मित्र. आई म्हणते, बाळ तू उपाशी आला होता ना, म्हणून माझं मन लागलं नाही रे, म्हणून आली मी. आता येणार नाही मा तुझ्या शाळेत. आई घरी येते. मुलगा घरी येते. आई मला ना सगळे पोरं इथं चिडवतात, आई मला शहरात टाकणं शिकायला. आई विचार करते, लेकराची इच्छा झाली शहरात टाकाव शिकायला, काय करू, म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते. दादा माझं ना हे घर गहाण ठेवा, पण मला पैसे द्या, जीवन मरेपर्यंत तुमच्या इथं महिने फेडेल मी, पण माझ्या लेकराची इच्छा आहे शहरात शिकायची, जाऊ द्या. तो गावचा सरपंच पैसे देते. जय भीम, जय भीम ताई. रमाईच्या लेकीनं मला खूप असं सप्रेम भेट दिलं. जय भीम, जय भीम. सरपंचाकडून पैसे घेते आणि मुलाला शहरामध्ये शिकायला टाकते. महिन्याला पैसे पाठवते, महिने भरते, पैसे पाठवते. मुलगा मोठा होते, शिकून तिकडेच नोकरीवर लागते, पण आईच्या भेटीला येत नाही. तिकडेच नोकरीवर लागते, तिकडेच लग्न करते, पण आईच्या भेटीला येत नाही. आणि त्याला ना एक मस्त मुलगा होते. शेजारचा मुलगा येते, काकू तुमच्या मुलाला ना मुलगा झाला, हे बघा फेसबुकवर फोटो आली त्याची. तेव्हा मात्र हिला रावत नाही. काही जरी झालं तरी चालेल, पण मराच्या पहिले नातवाचं तोंड बघूनच मरायचं. म्हणून आई काही खावाच्या वस्तू बांधून घेते आणि शहरामध्ये जाते. बेल वाजवते, तसाच मुलगा दार उघडते. आईला वाटते इतक्या वर्षानंतर माझ्या पोराने मला बघितलं, फार खुश होईल. पण जसा मुलगा तिला बघते, आई तू इथं कशी काय आली, अगं तुला पाहून माझा मुलगा घाबरेल, माझी बायको घाबरेल, तू जा इथून. माय म्हणते, बाळ मरेपर्यंत तुझ्या दारात येणार नाही, फक्त एकदा नाताचं तोंड बघू दे, पुन्हा कधीच येणार नाही, एकदा नाताचं तोंड बघू दे. तो मुलगा म्हणते, नाही आई तू बिलकुल माझ्या घरात येऊ नको. तिला बाजूला करून धक्का देऊन दार लावून देते. जसं दार लावते, आई निघून जाते. काही वर्षानंतर ज्या गावात तू मुलं शिकून मोठे झाले, त्या गावातच त्यांचा सत्कार ठेवते, याचा सुद्धा ठेवते. हा सुद्धा येते सत्काराला, शाळेत जाते, सत्कार घेते. नंतर विचार करते का मी गावात आलो, माझ्या आईच्या भेटीला जर नाही गेलो तर मला गावातले लोक नाव ठेवतील, म्हणून आपण जाऊन तर बघावं. म्हणून घरी जाते. घरी जाते तर याच्या घराला लॉक असते. बाजूच्या काकूला विचारते, काकू तुम्हाला माझी आई दिसली का? तर ते म्हणते, बेटा खूप दिवस झाले तुझी आई गेली इथून. जय भीम, जय भीमा, जय भीम. थँक्यू. खूप दिवस झाले तुझी आई गेली इथून, कुठे गेली माहित नाही, पण जाण्याच्या पहिले ना एक चिठ्ठी ठेवून गेली. बोलली माझा मुलगा कधी ना कधी येईल, त्याला ही चिठ्ठी देजो. ही घे मा चिठ्ठी. मुलगा चिठ्ठी घेते आणि ते खोलते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असते, बा तू जीवनभर माझा तिरस्कार केला, खरंच वाईट नाही वाटलं. माझ्या नवऱ्याची एक आखरीची निशाणी होते माझं घर, तुझ्यासाठी मी ते गहाण ठेवलं. सरपंचाकडे ते घर पचलं, मला वाईट नाही वाटलं रे, कारण तुझंच होतं ते. मी सरपंचाकडे मरेपर्यंत महिने भरले, तुला पैसे पाठवले, वाईट नाही वाटलं बाळ. खरं सांगू बाळ, तू नोकरीवर लागलं तरी सांगितलं नाही तरी वाईट नाही वाटलं, तू तिकडेच लग्न केलं तरी मला वाईट नाही वाटलं. पण खरं सांगू बाळ, ज्या दिवशी तू नाताचं तोंड नाही पाहू दिलं त्या दिवशी खूप वाईट वाटलं रे बाळ. त्या दिवशी खूप वाईट वाटलं. त्या दिवशी माझं खूप मन रडलं मा, की मला नाताचं आखरी तोंड बघू द्यायचं होत रे.
पण एक सच्चाई तुला सांगायची होती, बाळ म्हणून चिठ्ठी लिहून ठेवली. अरे तू 2 वर्षाचा होता, 2 वर्षाचा असताना तुझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा गेला. तुला कोण आदळ म्हणून नये म्हणून माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला रे बाळ, माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. रजनी रामटेके या ताईकडून मला 500 रुपयाची भेट आली. ताई खूप खूप धन्यवाद. बोलली बाळ अरे 2 वर्षाचा होता, तुझा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये तुझा डोळा गेला. तुला कोण आदळ म्हणून नाही म्हणून माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. तू आज जे जग बघत आहे ना बाळ, हे आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे. मग हे आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे. ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला. माँ कशी होती है, या आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे. बढ़कर कोई खुदा नहीं होता, फिर भी कोई जाहिल लड़का उस पे फिदा नहीं होता. वाह बहना. माँ से बढ़कर कोई खुदा नहीं होता, फिर भी कोई जाहिल लड़का उस पे फिदा नहीं होता. बुढ़ापे में भले तुम माँ बाप को अपने दिल से जुदा कर दो, पर कोई भी माँ के दिल से कोई भी बच्चा जुदा नहीं होता. कोई भी बच्चा जुदा नहीं होता. चाहे तुम कुछ भी कर लो माँ के साथ, माँ बाप के साथ कुछ भी कर लो. किती ऐसे किती कसे लेकर आहे जे माय बापाला मारतात, तरी ते माय बाप म्हणतात की भगवंता माझ्या पोराला सुखी ठेव, भगवंता माझ्या पोरावर कोणची बला येऊ देऊ नको. ती माय असते. मी नसताना माघारी कष्टरमा तुझे केले. मी नसताना माघारी कष्टरमा तुझे केले. एका जंगलात एक माणूस रोज असा मृदुंग वाजवते. मृदुंग म्हणजे ढोलक सारखा असते. रोज मृदुंग वाजवते. त्याच्या समोर एक बकरीचं पिल्लू मेमना येऊन उभा राहते. रोज हा मृदुंगाला रोज त्याला बघते की हा रोज येते, याला किती संगीताची समज आहे, याला माझा मृदुंग किती चांगला वाटते, म्हणून हा येते आणि माझ्या समोर रोज येऊन उभा राहते. एक दिवस मृदुंगवाला त्याला म्हणते, कितनी समझ है आपको, आपको मेरा संगीत समझ में आता है, मैं जो मृदुंग बजाता है वो आपको समझ में आता है. जब भी मैं बजाता हूँ जय भीम जय भीम. माझ्या मायकडून सुद्धा मला सप्रेम भेट आलेला आहे. खूप खूप धन्यवाद रमाईच्या गीतावर. तो मृदुंग वाला त्या पिल्लेला विचारते, आपको मेरा संगीत समझ में आता है, आपको म्यूजिक समझता है, मेरा मृदुंग समझता है, जो आप रोज मेरे सामने आके खड़े रहते हैं. वो मेमना बकरी का बच्चा बोलता, नहीं सर, आप क्या बजाते मुझे वो समझ में नहीं आता, क्या म्यूजिक है आपका वो भी मुझे समझ में नहीं आता, लेकिन जो मृदुंग आप बजा रहे हैं वो मृदुंग को जो चमड़ा लगा है वो मेरे माँ का है, वो मुझे समझ में आता, वो मुझे समझ में आता. इसलिए मैं आपके पास रोज आके खड़ा रहता हूँ. जब भी आपकी थाप गिरती है तो मेरे कलेजे को लगता है कि मेरी माँ का चमड़ा बज रहा है. तू नसताना माघारी कष्टरमा तुझे केले.
मायबाप जीवनात असणं फार आवश्यक आहे. एका लग्नामध्ये मी गेले. मी कधी जास्त कोणाच्या लग्नात जात नाही. एका लग्नात गेले तर ती मुलगी ना खूपच रडत होती. खूपच रडत होती. सारखी वळू 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 मागे बघत होती. मी खूप वेळची तिला बघत होती. मला असं वाटलं की ही मुलगी इतकी रडत आहे, होऊ शकते हिच्या विरोधात लग्न झालं असेल. म्हणून मी तिच्या आईजवळ गेली. म्हटलं, काकू, तुमच्या मुलीचा जर मुलगा पसंत नसेल तर तुम्ही कशाला करून दिलं म्हटलं लग्न. नाही दीदी, असं काहीच नाही म्हणे, फार गवगा आहे म्हणे माझी मुलगी. मग म्हटलं, इतक्या जोरानं रडत आहे, मला खूप वाईट वाटत आहे आणि सारखी मागं पलटू पलटू बघत आहे. तर ते मला बोलले की ती मुलगा खराब आहे म्हणून रडत नाही, तर ती वळू वळू आपल्या बापाला बघत आहे की माझा बाप कधी येईल म्हणून. तर म्हटलं, तिचा बाप काय येत नाही. ते झाली तेव्हापासून त्यांनी कधी तिला पसंतच केलं नाही म्हणते. मग मला असं वाटलं, चला आपल्याला थोडासा मान देतात, आपण जाऊन त्या काकाजीला म्हणतो. मग मी गेली त्यांच्याजवळ. म्हटलं, काकाजी, मुलीचे डोळे सारखे तुम्हाला बघत आहेत, तुम्ही का जात ना तिच्याजवळ. लग्न झाल्यानंतर पुन्हा तुम्ही गेले भेटायला तर बैठकीत बसूनच तुम्हाला बोलावं लागेल. असं मोकळपणा भेटायला भेटणार नाही. ती बोलवत आहे तुम्हाला, जा तुम्ही तिच्याकडं. ते काका बोलले, बाळ, दीदी, 2 मुली झाल्या, तिसरा मुलगा होईल असं वाटलं, पण तिसरी मुलगीच झाली. मला खूपच राग आला हिचा, कारण माझ्या भावाला 3 मुलं आहेत आणि मला 3 मुली. हिच्या वक्ती खूपच अपेक्षा होती मला की मुलगा होईल, पण शेवटी झाली मुलगीच. म्हणून मी हिचं तोंडच पाहिलं नाही. 5 दिवसाची होती, हिच्या आईच्या हातून खाली पडली. मला वाटलं कार्टी मेली, तरी सुद्धा ही मेली नाही. 2 महिन्याची झाली माझी दुसरी मोठी पोरगी, तिला घेऊन जात होती आणि तिचा लाड का करता म्हणून हिनं उचलून तिला टाक्यात नेऊन टाकलं. मला वाटलं कार्टी मेली, पण तिथूनही वाचली, ही मेलीच नाही. मी जीवनात तिला एक मोजा सुद्धा आणला नाही, एक ड्रेस सुद्धा आणला नाही. जीवनभर हिनं मोठ्या बहिणीचे उष्टेच कपडे घातले. मी कधीच हिला मुलगी म्हणून आवाज दिला नाही. मी हिच्या हातचं कधी पाणी सुद्धा पेलो नाही. पण आज माझी हिंमत तिच्याजवळ जाण्याची होत नाही. मी म्हटलं, का आज का हिंमत होत नाही तुमची. तर बोलले, 6 महिन्यापूर्वी माझी तब्येत खराब झाली आणि माझी एक किडनी गेली. डॉक्टर बोलले की तुम्हाला एक किडनी खराब झाली आणि एक रिपेअर करू शकतो आम्ही, पण एक नवीन टाकावं लागेल. 6 महिन्यात माझं ऑपरेशन झालं. मला वाटलं की ही दलिंदर पोरगी आहे, हिच्यामुळे हिचं लग्न जमलं, बरी जाते दलिंदर माझ्या घराच्या बाहेर. हिच्यामुळे माझी किडनी खराब झाली म्हणून मला आणखी नफरत झाली हिच्याबद्दल. मी हिचं तोंडच बघितलं नाही. 6 महिन्यात मला नवीन किडनी दिली. असं वाटलं माझ्या पत्नीने विकत घेतली असेल, कोणीतरी आपल्याला दिली असेल. अचानक मला काल परवा माझ्या जवयाचा फोन आला, ज्याचं लग्न जमलं होतं. त्यांचा मला फोन आला, बोलले की मामाजी, मी तुमच्या पोरीला करणार नव्हतो, मला वाटलं या कार्टीनं काहीतरी केलं, म्हणून मी पुन्हा बोललो की बापरे, आता ही अधिक माझ्या नशिबी राहते की काय इथं. पण माझ्या जवयानं मला सांगितलं की मामाजी, मी लग्न तोडणार होतो, पण तुमच्यासारखी मुलगी मला जन्मात भेटू शकत नाही. तिने मला फोन करून सांगितलं, माझ्या 2 मोठ्या मुलीचे बहिणीचे लग्न झाले, त्या मुलीवाले आहेत, त्या आपल्या किडनी देऊ शकत नाहीत. माझ्या बापाने मी मुलगा म्हणून मला आशीनं पैदा केलं. माझ्या बापाने मला खूप प्रेम केलं. मला माझी एक किडनी माझ्या बापाला द्यायची आहे, माझ्या वडिलाला मला वाचवायचं आहे. आणि तिने तिची किडनी काढून मला दिली. हे काल मला माहित झालं. आज माझी हिंमत होत नाही तिच्याजवळ जाण्याची, तिला बघण्याची माझी हिंमत होत नाही, म्हणून मी तिच्याजवळ जाऊन नाही राहिलो. मी म्हटलं, काका जा, तिला एक वेळा जवळ घ्या, कारण ती तुमच्या रक्तामांसाची आहे. मुलगा आणि मुलगी, जा एकदा तिला जवळ घ्या. आणि ती
तिला सांगा की बेटा मी तेवढंच प्रेम करते तुझ्यावर जेवढे 2 मुलीवर करते, जेवढं मुलावर केलं असतं तेवढंच तुझ्यावर प्रेम करते. बाळ जा तिला एक उडा तिच्या गली लावा. काकाजी गेले आणि तिला गली लावलं आणि चोरानं हंबरडा फोडला की शायद मुलगा पण असता तर मला स्वतःची किडनी दिली नसती, माझ्या मुलीनं मला किडनी दिली. तुझं विन माझं जीवन हे होईल ग सुदा सुना तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना. तुझं विण माझं जीवन हे होईल ग सुना सुना. अग हट्ट कधी ना केलंस तू ल्यालीस ग जुना. हट्ट कधी ना केलास तू लालीस ग जुना जुना. हट्ट कधी ना केलास तू लालीस ग जुना जुना. बऱ्याच ठिकाणी असं होते मुलीचा गर्भ असला की ते पाळतात कारण त्यांना मुलगा हवा असते. कारण पोटात असताना पाळणं फार सोपं आहे. एका मुलीचा गर्भ आतमधून बोलते कि कितना आसान है माँ पेट के अंदर करना वार, कितना आसान है माँ पेट के अंदर करना वार, हिम्मत है तो मुझे बाहर निकाल के मार. ती मुलगी म्हणते की मी मुलगी आहे म्हणून माझा राग धरता आणि मी जन्मा येण्याआधी माझी हत्या करण्याचा विचार करता. मी मुलगी आहे म्हणून मनात राग धरता आणि मी जन्मा येण्याआधी माझी हत्या करण्याचा विचार करता. मुलगा किंवा मुलगी हे तुमच्या हाती नाही तरी हे कर्म करून खापर फोडता माझ्या डोळी. मुलगी नको म्हणता तुम्ही कसे बाप आई, तुम्ही तर दिसता पक्के कसाई. मुलगा आहे की मुलगी हृदयात गर्भ तपासणी करून भ्रूण हत्या करता क्षणात. मम्मी पप्पा तुम्ही असे का वागता, मी नको आहे असं डॉक्टरांना का सांगता. मी तुमची लाडली होईल, मला प्रथम जन्म येऊ द्या. तुम्ही तर जग पाहिलं ना, आता प्लीज मलाही जग पाहू द्या, आता प्लीज मलाही जग पाहू द्या. मी नसताना माघारी कष्ट रमा तुझे केले. कीलच दाटा माघारी कष्ट रमा तू किती केले. कीलच दाटा माघारी कष्ट रमा तू किती केले. संसारी झिजली तू
माझ्या घरात खूपच भांडणं होतात म्हणते. माझी बायको म्हणते जर तुमच्या आईला ठेवत असाल तर मी राहत नाही. आई चल ना तुला वृद्धाश्रम मध्ये नेऊन देते. आई म्हणते ठीक आहे बाळ, तुझी इच्छा आहे, मला वृद्धाश्रमात नेऊन दे. आईला घेऊन जाते. आई तू इथं बस, मी तुझ्यासाठी काही औषध घेऊन येते, काही खायला घेऊन येते. आई तिथे बसते. त्या वृद्धाश्रमचा आणि अनाथ आश्रमचा मालक झाडाला पाणी देत असते. हिला तो दिसते. हे त्याच्याकडे जाते, थोड्या वेळ बोलत उभी राहते. मुलगा तिकून येते. माझी आई तर इथं पहिली वेळ आली, माझ्या आईला हा मालक कसा काय ओळखते, म्हणून आईला तिथून येऊ देते आणि नंतर त्याच्याकडे जाते. सर आप मेरे माँ को कैसा जानते हैं? तो म्हणते बेटा मैं तेरे जैसे बेटों के साथ बात नहीं करता, तू चले जा यहाँ से. तो म्हणते नहीं नहीं सर आप बताइए, मेरी माँ पहली बार आई है यहाँ पे, मेरे माँ को कैसा जानते आप, मेरे माँ के साथ हंस हंस के कैसी बातें कर रहे थे आप. तेव्हा तो अनाथ आश्रमचा आणि वृद्धाश्रमचा मालक म्हणते तेरे जैसे बेटों के साथ मैं बात नहीं करता, फिर भी तुझे तेरी सच्चाई बताना चाहता हूँ. जिस माँ को तूने ये अनाथ आश्रम में वृद्धाश्रम में लाके डाल दिया, वही माँ, उसी माँ ने 30 साल पहले ये अनाथ आश्रम से उठा के तुझे लेके गई, ये अनाथ आश्रम से उठा के तुझे लेके गई. काय ना आमच्या दादाने सुद्धा 100 रुपये दिले, खूप खूप धन्यवाद. माँ घर से जब भी निकले बुजुर्गों की दुआएं लेकर, घर से जब भी निकले बुजुर्गों की दुआएं लेकर, हाथ से लौट गए मेरी पलाए लेकर. बूढ़े माँ बाप ने बीमारी में ही दम तोड़ दिया, बेटा बाजार से ना लौटा दवाई लेकर, बेटा बाजार से ना लौटा दवाई लेकर. बड़े के हिस्से पर बड़े के हिस्से पर मकाया मझले के हिस्से में दुकाई. वाह वाह. बड़े के हिस्से पर मकाया, मझले के हिस्से में दुकाई. ये दीदी घर में सबसे छोटी है, इनके हिस्से में इनकी माई. ये दीदी घर में सबसे छोटी है, इनके हिस्से में इनकी माँ आई. मी अगोदर म्हणायची, कारण 20 वर्षापासून आई सोबत राहते माझ्या. मी म्हणायचे की माझी आई माझ्याकडे राहते. भाऊ आहे मला, कामयाब आहे, तो पण ठेवू शकते, पण लहान लेकरावर माईचं खूप प्रेम. 20 वर्षापासून माझ्या जवळच आहे ती. मी अगोदर सांगायचे की आई माझी 20 वर्षापासून माझ्या जवळच आहे, पण आता मला कळलं माझ्या आईला ठेवायची माझी काय अवकात आहे. माझी आई माझ्याकडे नाही, मीच माझ्या आईकडे आहे. माझ्या बंगल्यावर वरती लिहिलेलं आहे भीमाची वाघीण, आणि खाली पाठीवर लिहिलं आहे माँ मनकरना प्रसन्न. बरेच लोक येतात मला विचारतात, दीदी तुमच्या बंगल्यावर एवढं मोठं लिहिलं आहे भीमाची वाघीण, हे खाली कुठली देवी आणली? माँ मनकरना प्रसन्न. मी त्यांना सांगते दादा, ह्या देवीमुळेच मला आजचा दिवस बघायला मिळाला. माँ मनकरना माझ्या आईचं नाव आहे, जिचं माझ्या बंगल्यावर लिहिलं आहे माँ मनकरना प्रसन्न. कारण त्या देवीहून कोणची देवी प्रसन्न होणार आहे मला? प्यार खोने को दुनिया डरती है, प्यार पाने को दुनिया मरती है. क्या बात है बहना. प्यार
खोने को दुनिया डरती है, प्यार पाने को दुनिया मरती है। ये लेने देने का कोई प्यार नहीं, सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं, सिर्फ माँ बाप करते हैं। मायेचा झरा सदा हृदयी वाहत होता, गोडीला तोड नव्हती, हरिख मधात होता। या भुके जल्या वासराला पाहून मन करनाई, अरे हमरू न मन करना बोले, दीदी माझा पाना दुधाचा होता। खूप कामात असते, ती मला फोन करते, माँ मी कामात आहे, नंतर कॉल करते। कॉल केला की माँ मी कामात आहे, तुला करते। काय बाई अशीच म्हणते मी नंतर कॉल करतो, आणि तू कॉलच करत नाही म्हणते नंतर। आता तिला टाळतो, 75-80 वर्षाचं वय आहे, आणि माझी एक मोठी बहीण पण खूप सिरियस आहे। ते जर मेली तर माझी माय वाचणार नाही। ती आहे तर कशी मला फोन करते, कुठे आहेस, जेवलीस का? माय गेल्यावर कोणी नसते कोणाचं, सगळ्यात मोठी दौलत असेल तर माय असेल। मोठी बहीण माझी जर गेली तर आई माझी वाचणार नाही, मग मी खरंच एकटी पडे। जरूरी है खंजर हिफाजत के खातिर, दुआ का तुम आसरा लेके निकलो। वाह बहना। जरूरी है खंजर हिफाजत के खातिर, दुआ का तुम आसरा लेके निकलो। ये माना कि जिंदा नहीं है तुम्हारी माँ, पड़ोसी की माँ से दुआ लेके निकलो, पड़ोसी की माँ से दुआ लेके निकलो। ठोकरे खाकर संभलना भी नहीं सीखे हैं, और जलजलों से उबरना भी नहीं सीखे हैं। ठोकरे खाकर संभलना भी नहीं सीखे हैं, और जलजलों से उबरना भी नहीं सीखे हैं। ऐ खुदा मेरे सांसों की हिफाजत करना, मेरे बच्चे अभी चलना भी नहीं सीखे हैं। क्या बात है भैया। माँ बूढ़ी भी हो जाए तो उसकी मोहब्बत कम नहीं होती, भले हमारे दिल से दूर हो जाती है, पर उसके दिल से कभी बच्चे दूर नहीं होते। खुशी के लिए भेजते हैं बच्चे अरब, हम खुशियों के लिए भेजते हैं बच्चे अरब, हम खुशियों की घड़ी आई तो बच्चे नहीं आते। वाह बहना। खुशियों की 15-20 दिवस झाले अमरावतीला गेली, सारखी मला म्हणते मला तुझी खूपच आठवण आली बाई, ये ना माझ्या भेटीला। जय भीम। खुशियों के लिए भेजते हैं बच्चे अरब, हम खुशियों की घड़ी आई तो बच्चे नहीं आते। अरे किस काम की परदेश में ऐसी कमाई, किस काम में
परदेश में ऐसी कमाई जब माँ के जनाजे पे बेटे नहीं आते। माँ के जनाजे पे बेटे सांगू कुणा दुःख माझे तू नसता या जीवनी। सांगू कुणा माझे तू नसता सांगू कुणाला माझे तू नसता रडतोय या ठाई ठाई प्रकाश दीदी अंजली। रडतो या ठाई ठाई प्रकाश दीदी अंजली। रडतो या ठाई ठाई प्रकाश दीदी दुःख तुझे मी साहू ग कसा माझी रमा माझी रमा माझी रमा दाटतो कंठ हा दाटतो कंठ हा पाहुनी ग तुला गरमा सोडून नको जाऊ मला गरमा सोडून नको जाऊ मला गरमा सोडून नको जाऊ मला गरमा सोडून नको जाऊ मला। एक आखरीचा अंतरा भाई दीपक मेटांगे यांच्याकडून येता येतं लिहून घेतला। एकदा अमरावतीला गेले माझ्या भावाकडं, त्यांनी मला बडनेर स्टेशनला सोडलं आणि मी म्हटलं तू जा भाई, मी का आता महाराष्ट्र येत आहे, महाराष्ट्रामध्ये बसते 2.5-3 तासामध्ये नागपूरला जाते। दिशाभूल झाली, लक्षात नाही राहिलं नागपूरला येणारी महाराष्ट्रामध्ये बसावं तर मी मुंबईला जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बसले आणि पहिलं स्टेशन आलं मूर्तिजापूर। तर मला असं वाटलं की चांदूर रेल्वे आलं। तेव्हा ना थंडीचे दिवस होते असे आणि मी थंडीचं असं अंगावर शोटर घेऊन बसले। खिडकीपाशी गाडी लागली होती दुसरी, मला स्टेशन काही दिसलं नाही। पुन्हा दुसरं स्टेशन आलं अकोला, मला वाटलं पुलगाव असेल, मी आपली बसली आहे डोळे लावून। तिसरं स्टेशन आलं शेगाव, मी अशी डोळे लावून बसले आणि अचानक गाडीनं शिटी दिली आणि मला शेगाव दिसलं समोर। मी एकदम धचकले, शेगाव? मी तर नागपूरला चालले, नागपूरच्या रोडनं तर शेगाव आहेच नाही, हे कोणचं शेगाव आहे? तर मी लगेच उतरले, हाती शोटर घेतला आणि उतरायला गेले। म्हटलं भैया ये कौन सा शेगाव है, इधर तो शेगाव नहीं है। तर ती गाडीतले बोले भैया मॅडम ये गजानन बाबा का शेगाव आहे ना। बोले अरे बापरे, मग इधर कैसे क्या आ गई? सगळ्याला फोन करून सांगितलं की मी गाडीत बसली, आता मी नागपूरला पोहोचणार आहे। आणि मी गाडीच्या खाली उतरायला गेली, गाडी चालू झाली, एका माणसाने माझा हात पकडून ठेवला, गाडी एकदम फास्ट झाली, त्यानं तिथपर्यंत हात सोडला नाही। जेव्हा गाडी फास्ट झाली त्याने माझा हात सोडला, जसा त्यानं हात सोडला तसाच मी गाडीच्या खाली पाय टाकला। जसा पाय टाकला प्लॅटफॉर्म खतम झालं होतं, जसा पाय टाकला असा 3-4 पलट्या खाऊन त्या तिकडे जाऊन पडली। मला इतका मार लागला त्या गिट्टीचा, त्या लोह्याचा, मी एकदम सुस्त झाली। ते गाडी जे चालली होती त्यांनी चेन खिचून ते गाडी थांबवली, पुरे लोक आले। मला आवाज येत आहे, ते म्हणत आहे बापरे कोई तो भी लड़की कट गई, कोई तो भी लड़की कट गई। मला आवाज येत आहे पण माझा हात पाय उचलत नव्हता। मला असं वाटलं की आता माझे हात पाय काहीतरी रेल्वेनं कटले गेले, पण ते रेल्वेतून लोक आले, त्यांनी मला उचललं, प्लॅटफॉर्मवर ठेवलं। मार लागला होता पण काही कटलं नव्हतं माझं। त्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि तिथून गाडी करून त्यांनी मला घरी आणून सोडलं माझ्या। इसलिए कहना है कि होश क्या चीज है हौसान भी दे सकता था। वाह बहना क्या बात है। होश क्या चीज है हौसान भी दे सकता ले सकता था। वो कसम खाने के लिए हाथ में कुरान भी ले सकता था। क्या बात है बहना क्या बात है। वो कसम खाने के लिए हाथ में कुरान भी ले सकता था और बचा लिया माँ के दुआओं ने, वरना वो हादसा तो मेरी जान भी ले सकता था, मेरी जान भी ले सकता था।
गीताचा शेवट गाते. माझ्या भावाला भाई दीपक मेटांगे पासून अंतर लिहून घेतला मी. अश्रू नका ढाडू साहेब मरण्याहून दुःख होते. मरण्याहून दुःख होते, मरण्याहून दुःख होते. तुम्हीच माझे सर्वस्व कुंकुमी सोबत नेते. कुंकुमी सोबत नेते, कुंकुमी सोबत नेते, कुंकुमी सोबत नेते. रडणे थांबवुनी, रडणे थांबवुनी धनी काही बोलाना. गरमा सोडुनी नको जाऊ मला. गरमा सोडुनी नको जाऊ मला. गरमा सोडुनी नको जाऊ मला. नका जाऊ जाऊ मला. लेकरे रडती. हो लेकरे रडती, लेकरे रडती पाहुनी ग तुला. रमा सोडुनी नको जाऊ. रमा सोडुनी नको जाऊ मला. रमा सोडुनी नको जाऊ मला. आता याच्याहून जास्त रमाई गाण्याची काय माझी परिस्थिती